श्रावण महिना हे आपल्या 12 महिन्यापैकी एक तो व्रत वल्कल्ले आणि जास्तीच आपल्या सण पर्वणी घेऊन येतात. आणि आम्ही जास्त शेतकरी लोक जे असल्या कारणास्तव सगळी आमची शेताची कामं पूर्ण जातात. आणि त्या टायमाक आम्ही आमच्या ऋषीमुनीने सांगला की तुम्ही ह्या महिन्यात चातुर्मास म्हणून भेटता. चातुर्मास सुरू असलेल्या कारणास्तव या महिन्यात तुम्ही जास्त श्रवण करा. श्रवण केजो करपाचो आणि ऍक्च्युअली मिनिंग श्रवण म्हणजे श्रावण असे म्हणजे नाव दवरलं त्याला. श्रवण करा म्हणजे तुम्ही ऐका. किती ऐका? देवाविषयी, भक्तीविषयी, चांगले सत्पुरुषावी चरित्र त्यांचे ऐका. राम व आदर्श पुरुष गेला. हे फक्त श्रावण महिन्यात चढ ऐकपाक जाय का इफेक्ट किती पडटा? श्रावण महिन्यात काय सगळे निसर्ग जो असा रम्य तो निसर्ग फुलता. जसं आपलं चैत्र महिना लागला काय ना, त्या चैत्र महिन्यात ही सृष्टीचेर आपल्यान खूप हे कितें असं गरमी असता. पण आपल्या सृष्टीन कितें केलं, फुटे तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयाशी कोण घाले. त्यांना सगळे तरुवर म्हणजे वयली झाडां आहा ती टवटवीत जाता, पाली फुटता. आणि त्यानंतर हे फुडें हो वैशाख लागलो. मागीर आता वैशाख लागलो फुडें आता आषाढा नंतर तेन्ना आमची सगळी कामां सोंपलेली आसता. कसली शेताची बाकीची. तेन्ना लोक आमी खूप घरान आसले. आता आमची कितें विज्ञान वाडल्या कारणास्तव तेन्ना आता सगळीच कामां सदीच चालू आहा. पण आमच्या ऋषीमुनींनी तुमची भक्कम यश्टी जावप, भक्कम तुमकां पावर मेळप. पावर मेळपा खातीर कितें तरी आपण तेन्ना करूंक जाय न्हू. पावर ओगीच मेळना न्हू. जनरेटर स्टार्ट केल्या नंतर पावर जाता न्हू. आमकां आमच्या स्वामीन सांगला की देव हेचो मिनींग आमकां सांगला. देवाक आमी इंग्लिशीन कितें म्हणटा? गॉड म्हणटा. G-O आणि D हो सगळे काम करता. G म्हणजे कितें? जनरेटर. O म्हणजे कितें? ऑपरेटर. आणि D म्हणजे डिस्ट्रॉय. शेवटी ह्या मिनिंगांसून हे त्यांना ऐकल्यानंतर तुझी जागृती जाता. आणि ह्या महिन्यात आमची सगळी माता भगिनी आम्ही तुम्ही सगळे लोक कितें आहा, निसर्ग थंड असल्या कारणास्तव खाणे पिणे तेचेर कंट्रोल आसूंक जाय.